विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ। देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे, अजित पवारांचाही शपथविधी संपन्न। विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडून सभात्याग, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विधान भवन परिसरात घोषणाबाजी। सरकारच्या निषेधार्थ विरोधकांकडून आज आमदारकीची शपथ नाही तर शपथ घेण्याच्या निर्णयाबाबत विरोधकांची बैठकीला आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड उपस्थित। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आमनेसामने, दोघांचंही हस्तांदोलन, तर आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या शुभेच्छा। आता नवाब मलिकांची प्रॉपर्टी सोडवली जाईल, भाजपात जा आणि संपत्ती ताब्यात घ्या अशी ऑफर, राऊतांचा भाजपवर निशाणा। माझं राहतं घर ईडीच्या ताब्यात, पक्ष सोडला तर घर मोकळं करू असा दबाव, संजय राऊत यांचा भाजपवर आरोप। राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं, देवेंद्र फडणवीस जे बोलतात तेच करतात, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी मोठी कारवाई, 35 जणांकडून 238 कोटी वसुलीचे आदेश, दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा झटका। आणि नागपूरच्या वाटोडा या पोलीस स्थानकातील पीएसआयला धक्काबुक्की, सोशल मीडियावर धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल, आरोपीला अटक। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली। फडणवीसांकडून आमदारकीची शपथ घेण्यात आली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही आमदारकीची शपथ घेण्यात आली। विधानसभेचा सदस्य म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली। यावेळी विधान भवनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आमदारकीची शपथ घेतली। आज आणि उद्या सगळे 288 आमदार शपथ घेणार आहेत। यामध्ये 78 आमदार असे आहेत जे पहिल्यांदाच विधानसभेमध्ये दाखल झालेले आहेत, नवे आमदार आहेत। वेगवेगळ्या पक्षातले हे संख्या कमी आहे, पुढे परिणाम होईल संपूर्ण कामकाज? मला वाटत नाही। बघा, संख्या जरी कमी असली तरी हे सरकार काही लोकशाही पद्धतीने आलेलं नाहीये। यात अनेक या निवडणुकीच्या प्रक्रियेबाबतीत काही अनेक व्यथा, काही शंका ह्या व्यक्त केल्या जात आहेत। अनेक ठिकाणी मतदानापेक्षा जास्त मतदान बूथवर झालेलं आहे आणि मग येणाऱ्या दिवसांमध्ये मला असं वाटतं की हे सगळे आमचे आमदार खंबीर आहेत आणि सगळे वाघासारखे लोकांची, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लढाई लढती, आम्हाला विश्वास आहे। ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, जनाक्रोश देखील काही ठिकाणी दिसून आलेला आहे। नाही, आता ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, अनेक उमेदवारांनी तर शंका व्यक्त केल्याच आहेत। शंकास्पद काही गोष्टी घडलेल्याच आहेत। मतदान जेवढी मतं आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतदान मोजलं जात आहे। संध्याकाळचं जे 7% मतदान वाढलेलं आहे अचानकपणे, अशा अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून या बाबतीमध्ये कुठेतरी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावा, बॅलेट पेपरच्या माध्यमातून देशातली लोकशाही टिकावी, या दृष्टीने आमचं सगळ्यांची मागणी आहे। इंडिया आघाडीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व हे सक्षम आहे, ते नेतृत्व बदलायला हवं असं त्यांनी मागणी केली आहे। नाही, आता बघा, ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत, त्या बेंगॉलच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बाबतीत मी काही भावना टिप्पणी करणं योग्य नाही। पण इंडिया ब्लॉकमध्ये जे सर्वपक्षीय नेते आहेत या सगळ्या या ठिकाणी बैठका घेतील आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही देशाच्या हिताचं, इंडिया ब्लॉकच्या हितासाठी यासाठी संयुक्त निर्णय घेतील। शरद पवार यांनी नेतृत्व करावं अशी देखील मागणी होती इंडिया ब्लॉकची। नाही, मला आता कल्पना नाही इंडिया ब्लॉकचं कसं आहे, राज्य देश पातळीवर हे सगळे नेते बनून समजा एका सुद्धा मतदार